आवाज दिला का मला तुम्ही? मी कुठे? नाही बाबा. तुला काय भास झाला का? बहुतेक. खूप दिवस झाले माझ्या डोक्यात एक प्रश्न होता, विचारू का? हा, विचारा की. जर मी अचानक देवाघरी गेले तर तुम्ही दुसरं लग्न कराल का हो? नो डार्लिंग, तसं तर मी स्वप्नात पण विचार केला नाही आणि करणार पण नाही. का नाही करणार? तुमच्या चांगल्या क्षणामध्ये, सुखदुःखामध्ये कोणीतरी हवी ना, जी तुमची साथ देईल, साथ राहील. हा, अहो प्लीज, मी गेल्यावर तुम्ही दुसरं लग्न करा. तुम्हाला माझी शपथ आहे, बघा. ओ, देवाघरी गेल्यावर पण तू एवढी काळजी करणार आहेस माझी? किती गोड. आधी मला प्रॉमिस करा, तुम्ही दुसरं लग्न कराल. ओके बाबा, पण तू शपथ घातलीस म्हणून करेला. तुझ्यासाठी दुसरं लग्न नाही तर नाही. अहो मी तुम्हाला शपथ दिली आहे ना, करा तुम्ही. ठीक आहे तर मग. तुम्ही तुमच्या नवीन बायकोला या घरात ठेवाल ना? हो, पण तिला तुझी रूम देणार नाही आहे वापरायला, आधीच सांगतोय. आणि तिला आपली कार चालवायला द्याल ना? नो, नेवर, अजिबात नाही. त्या कारमध्ये आपल्या दोघांच्या प्रेमळ आठवणी आहेत. तुझी आठवण म्हणून ती कार मी नेहमी माझ्याजवळच ठेवेल. तिला दुसरी नवीन कार घेऊन देईल मी. आणि माझे दागिने? ते कसे देईल मी तिला? त्यात तर तुझ्या आठवणी आहेत ना. मग तिला नवीन दागिने बनवून देईन मी. आणि तिने जर माझ्या चपला वापरल्यात तर? नाही वापरू शकणार ती. तिच्या पायाचा नंबर 7 आहे आणि तुझ्या पायाचा 9 आहे. ऐंग. कसा सापडला चोर? 7 नंबर काय? आता तुमच्या पाठीवरच काढते 7 नंबर. कोण आहे ती भवानी? 7 नंबर वाली भवानी? हा, चप्पल, गाडी देणार काय? दागिने घेऊन देणार काय? मी असतं ना, कसे देता बघतेच ना मी. मित्रांनो, मी तर खातोय बायकोचा आता मार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुरवेज मराठी कार्टून.